दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे सणानिमित्त खरेदी केले जातात. तसेच सोने चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची तोरणे, झेंडूच्या फुलांचे तोरणे लावले जातात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. दसरा सण मोठा आणि आनंदाला नाही तोटा अशी म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाचे मागे दडलेला आहे. पराक्रमाचा आणि पौरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेला दिसतात. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो हाच दिवस. देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपविले तो हाच दिवस आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाऊ लागले. दसऱ्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे, म्हणजेच आपट्याची पाने लुटण्याची, गावाची वेश ओलांडून जाण्याची प्रथा आहे. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता या दिवशी गेले. यावेळी त्यांनी आपले शस्त्र शमीच्या झाडाखाली ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली आणि त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस होता. दसरा म्हणजे विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे 9 दिवसाचे नवरात्र साजरे होतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करतात, कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील शेतकरी आणि जिथे घटस्थापना केली जाते तिथल्या महिला मंडळ जे आहे ते धान्य जे उगवलेले असतात आणि शेतातील धान्याचा जो तुरा आहे तो फेट्यामध्ये घालतात, टोपीमध्ये घालतात आणि महिला मंडळ जे आहे ते आपल्या केसांमध्ये सुद्धा हा तुरा माळतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य केली जातात. नवीन वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्यांची खरेदी, घर खरेदी ते असे महत्त्वपूर्ण आणि शुभ कार्य या दिवशी केले जातात. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला होता. पेशवाईमध्ये सुद्धा या सणांचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहेत. या दिवशी घरोघरी पूजा अर्चना केली जाते. शस्त्रांची, लक्ष्मी देवीची, घरातील वाहनांची, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने लावून तोरणे लावून पूजा केली जाते. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार घातले जातात. संध्याकाळी एकमेकांना आपट्याचे पाने देऊन सहकुटुंब भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते. आणखी एक महत्त्व म्हणजे 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी, करार, नवीन योजना, चांगल्या गोष्टींचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैरावर प्रेमाने विजय केला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे येऊन देवीला आपल्या विजयाची कामना करतात आणि जीवनात सतत कायम आनंदी राहण्यासाठी देवीला आशीर्वादही मागतात. तर असा हा दसरा सण, या दिवशीची पूजाविधी कशी करायची आहे याबद्दलचाच माझा आजचा व्हिडिओ आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या पद्धतीने आपण घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस ज्याला आपण म्हणतो त्या दिवशी आपण पूजा छान सर्व देव स्वच्छ करून आपण देव घासून पुसून स्वच्छ करून पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला दसऱ्या दिवशी देवपूजा करायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला सर्व देवपूजा करायचीच आहे. त्याच्यासोबत अगदी छोटीशी तुम्ही मांडणी करून पूजा करायची. आता इथे मी अगदी सागर संगीत केलेली आहे. तुम्हाला जमली तर करा, नाहीतर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजा करू शकता. भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि पराक्रमाची समर्थक राहिली आहे. दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा. म्हणून विजयादशमी हा दसरा म्हणून हा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीच्या पूजनाला दसऱ्या दिवशी विशेषत्वाने महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही स्क्रीनवर जसे की पाहता आहात हे सरस्वती चिन्ह आहे. म्हणजे आपण सरस्वती देवी ज्यांना म्हणतो त्याचे प्रतिकात्मक चिन्ह आहे, याला सरस्वती चिन्ह म्हणतात. हे माझ्याकडे असं मुलांचा हा फळा आहे, त्याच्यावरती मी चिन्ह काढून घेतले आहे आणि सरस्वती देवीचे वाद्य जे यंत्र आहे ते वीणा याचं सुद्धा मी इथे चित्र काढून घेतले आहे. तुमच्याकडे असा फळा असेल तर तुम्ही काढा, नाही तर तुम्ही मुलांची पाटी असते
तर त्याच्यावरती आपल्या खडूच्या सहाय्याने असं सरस्वती यंत्र काढायचं आहे. छोटंसं अगदी तुम्ही प्लेन पेपरवरती काढून तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा त्याच्या समोर अशी अगदी छोटीशी पूजा मांडणी केली तरी चालेल. पण हे आवर्जून करा, का तर या दिवशी जे आहे सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तर तुम्ही छोटीशी पाटी घेऊन त्याच्यावरती प्लेन पेपरवरती सरस्वती चिन्ह काढून मुलांकडून काढून घ्या. थोडी प्रॅक्टिस केली, थोडं बिघडेल चित्र, पण थोड्या वेळाने तुम्हाला जमेल. तर असं मोठं चिन्ह नाही जमलं तर तुम्ही छोटंसं काढून त्याची पूजा करायची. आता असं तुम्ही पूजा मांडणी करायची, मी तुम्हाला दाखवते. असं तुम्ही फळ्यावरती चित्र काढायचं आहे. आता इथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग देवघरापुढे किंवा बाजूला मांडून घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल लाल कापड तुम्ही अंतरले तर अतिशय शुभ होईल. लाल कापड अंतरून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला कलश मांडणी सांगते. तांदळाच्या राशीवरती तुम्हाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरलेला अगदी स्वच्छ धुवून सुंदर असा कलश घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. हळदी कुंकवाने 5 बोटे ओढून घ्या आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. आंब्याचे पाणी या दिवशी आवर्जून वापरा आणि इथे कलश स्थापना करा. आता तुमच्या देवघरामध्येच तुम्ही छोटीशी पूजा मांडणी करणार असाल तर तुम्हाला दुसरा कलश मांडण्याची गरज नाही. आणि तुमच्या देवघरामध्ये कलश नसेल आणि तुम्हाला दसऱ्या दिवशी कलश मांडणी करायची असेल तर तुम्ही 1 दिवसासाठी शुभ मुहूर्त आहे, शुभ दिवस आहे, 3.5 मुहूर्तांपैकी 1 दिवस हा दसरा सण आहे. तर या दिवसासाठी तुम्ही कलश मांडणी करू शकता. पण तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्हाला वेगळा मांडायची गरज नाही. आता माझ्या इतर पूजेमध्ये तुम्ही पाहिले जर असेल तर माझे देवघर लहान आहे, त्याच्यामुळे माझी कलश मांडणी खालीच असते. त्याच्यामुळे मी इथे बाजूला पूजा मांडणी ज्यावेळेस केलेली आहे तर कलश इथे मांडला आहे. तर आता हे पहा, आपल्याला सरस्वती देवीचे प्रतिकात्मक चिन्ह तर काढायचेच आहेत. त्याच्यासोबतच आपल्याला विद्यार्थ्यांनी आपले वह्या पुस्तकं तिथे मांडायची. आता वही पुस्तक आपले एवढे सगळे आपल्याला नाही मांडायचे. आता एखादा विषय आपल्या मुलांना अवघड जर जात असेल तर त्या विषयाचे तुम्ही पुस्तकं तिथे मांडू शकता. याच्यासोबतच आपल्याकडे काही ग्रंथ असतील तर हा अतिशय शुभ दिवस, पवित्र दिवस आहे. तर तुमच्याकडे जे ग्रंथ तुम्ही दररोजच्या वाचनामध्ये वाचन करत असाल, गुरुचरित्र असेल, तुमचा दासबोध, आपले दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याकडे असते, जे कोणतेही ग्रंथ तुमचे असतील, साधं तुमच्याकडे श्लोक असतील, त्याचं पुस्तक असेल, त्याचीही मांडणी तुम्हाला इथे करायची आहे. आता दसरा हा सण अस्त्र शस्त्र यांची पूजा करण्याचा दिवस आहे. तर आपल्या महिलांचे, आपल्या गृहिणींचे अस्त्र शस्त्र कोणते असतात तर ते चाकू, कात्री हेच आपल्या घरामध्ये अस्त्र शस्त्र असतात. तर याची सुद्धा तुम्हाला धुवून घ्यायचे. तुम्ही आधी तुमच्याकडे कात्री वगैरे असेल, चाकू काही असेल तर त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि तिथे तुम्हाला पूजेला इथे मांडणी करायची आहे. आपल्या घरातले अस्त्रशस्त्र हेच. आता इथे अस्त्रशस्त्र म्हणजे मुलांचे, आपल्या पतिदेवांचे, काही तुमचे लॅपटॉप असतील, कम्प्युटर असेल, टॅग असतात, टॅब असतात मुलांचे, त्याचीसुद्धा तुम्ही मांडणी इथे करून त्याचीसुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे काही असतील गॅजेट त्याचीसुद्धा तुम्ही मांडणी इथे, अगदी छोटासा एक मोबाईल जरी तुम्ही ठेवला तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा इथे करू शकता. माता सरस्वतीची प्रतिमा पहिल्यांदा परशुरामाने काढली होती. पूजेसाठी तुम्हाला देवघराच्या बाजूला किंवा समोर तिथे चौरंग पाट मांडून लाल कपडा अंथरून त्याच्यावरती सरस्वती मातेचा फोटो किंवा चिन्ह, प्रतिकात्मक चिन्ह म्हणून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. आता काळ्या पाटीवरती पांढऱ्या ह्यानी खडूने जर तुम्ही रेषा ओढल्या तर ते कसं दिसतं, म्हणून हळदी कुंकाच्या बोटांनी मी त्याला छान रंगवून घेतले. तुम्ही पाहता जसं स्क्रीनवर तसे तुम्ही छान हळदी कुंकू वाहून, आता सर्वांची तुम्हाला पूजा हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. आता या दिवशी आपट्याच्या पानांना अतिशय महत्त्व आहे. तर इथे मी छोटीशी आपट्याची पान अगदी छोटेसे हिरवेगार असे काढून घेतले आहे, त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची. आता इथे मी तर रांगोळीने काढले, पण तुम्हाला पूजेच्या वेळेस जर आपट्याचं पान तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पूजेमध्ये त्याची मांडणी करायची आणि त्याची पूजा करून देवांना सर्वप्रथम ते व्हायचे आहे. आणि त्याच्यानंतरच आपण संध्याकाळी ज्यावेळेस आपण आपट्याची पाने वाटतो सर्वांना एकमेकांना शुभेच्छा देताना, तर त्याच्या आधी तुम्हाला सकाळची देवपूजा ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही आपट्याची पाने देवांना तुम्हाला आधी समर्पित करायचे. आता या दिवशी फळ नैवेद्य तुम्ही ठेवा, गोडधोडचा नैवेद्य. आता दसऱ्या दिवशी बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य स्वयंपाक केला जातो, तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आता सर्व झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आता आरती पहा, या दिवशी हा सण अगदी दसरा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून या दिवशी प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर सरस्वतीची आरती. तुम्हाला तुमच्याकडे आरती संग्रह जर पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सरस्वती मातेची आरती भेटून जाईल. तर प्रथम तुम्ही गणपती बाप्पाची आरती करा, त्याच्यानंतर आरती नसेल तर तुम्ही सरस्वती वंदना म्हणून या दिवशीची पूजा संपन्न करायची आहे. तर आता या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर आंब्याच्या पानाचे तोरण, दारापुढे रांगोळी, स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, वाहनांची पूजा करायची, त्यांना झेंडूच्या फुलांचा हार घालायचा आहे, गोडधोडचा नैवेद्य दाखवून अशी छान सुंदर अशी तुम्हाला पूजा करायची आहे. सरस्वती वंदना म्हणून तुम्हाला या पूजेची सांगता करायची आहे. मुलांना सुद्धा घेऊन तुम्ही ही पूजा अगदी छान अशी करायची आहे. तर आता सरस्वती वंदना ऐकूया. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्रव्रस्ताव्रता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभी दैवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निहिषे सजाडया. पहा, तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे दसऱ्याची पूजा अशी छान पद्धतीने साजरी करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.